तसा माझ्या मनाला किंवा मला माझ्यासोबत झालेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला, की लोक तुम्हाला कसे जज करतात वगैरे. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही तुमचं कार्य करत राहा, तुमचे कर्म करत राहा, तुमचे कांड करत राहा. ठीक आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, काल डबल ड्युटी होती, त्याच्यामुळे ना काल ब्लॉगच म्हणजे शूट करायलाच टाइम नाही भेटला आणि एवढी खतरनाक बिझी गेली ना ड्युटी की भाई, म्हणजे आजकाल असं चाललंय ना, एकदम एवढा लोड येतोय पेशंटचा, काय काय माहिती काय चाललंय. पण त्याच्यामुळे टाइमच नाही भेटत आहे. घरी पण कॉल करता येत नाहीये, ब्लॉग एडिट करता येत नाहीये, खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. आणि आज पण आहे ना, आज पण डबल होती, पण एक स्टाफ आला, त्याच्यामुळं आज मला इव्हिनिंग ड्युटी आहे. बघू शकता तुम्ही, एक 12 12 साडेबारा झालेत. जांभळल्यागत वातावरण आहे सगळं, नाही का. मे बी असं लय झोप यायला लागते मग, नाही का, जाऊच नाही वाटत कुठं. असं असं झोप म्हटलं ना तरी मी झोपण, माहितीये का. आणि झोप झोप जरी झाली ना, तरी डायरेक्ट ड्युटीवर जायचा टाइम होते, ड्युटीवर आलं झोपायचा टाइम होते. काय चाललंय लाईफ मध्ये काय माहिती, दुसरीकडे बघायलाच वारसा नाही, म्हणजे वासना नाही, वारसाच म्हणते. शब्द सुद्धा नीट घेता येत नाही, एवढी मेंटल हेल्थची कंडिशन खराब झाली. आता 12:30 वाजले, तर आता मला ड्युटीला जायचंय म्हणून उठलोय मी. नाहीतर मला आहे ना तीळ मात्र काही आता कशी जाते काय माहिती ड्युटी. जावं लागेल आता. 12:30 झाले ऑलमोस्ट. आंघोळ वगैरे करायची अजून. केस होता असे गळते ते ना, हे बघ, हे बघ केस. नुसता हात जरी फिरवला ना असं, तरी 4 5 केस हाताला येतात. 2027 पर्यंत नाही राहत, डायरेक्ट महात्मा गांधी. चला आता जरा फ्रेश वगैरे होऊ. फ्रेश म्हणजे आंघोळच करू आता. आंघोळ करून घेऊया, आंघोळ वगैरे करू मस्त, आणि मग जाऊ ड्युटीला. डायरेक्ट मग संध्याकाळीच भेटू. बाय बाय. तर मित्रांनो, रेडी झालो आता ड्युटीला जायला. आणि आज आपले जे ASMS कॉलेज आहे तिथे आहे ना, राहुल गांधी येणार आहे आपल्या स्टुडंट्सला प्रबोधित करण्यासाठी. पण काय, आपल्याला आता ड्युटीला जायचंय. चला निघूया आता, उशीर झालाय ऑलरेडी. जेवण करायचंय अजून. वेर इज माय क्रॉक्स. क्रॉक्स किधर है भाई, क्रॉक्स. आईडी में भाई, आईडी. तर कस काय मित्रांनो, बरं आहे ना, जेवण वगैरे झालं ना सगळं. मी पण आता जस्ट थोड्या वेळापूर्वी जेवण केले, कारण आज इव्हिनिंग ड्युटी होती आपली. ड्युटीवरून येऊन मस्त जेवण वगैरे केलं, आणि आता रूमवर मित्र म्हणले लाईट बंद कर. मग म्हटलं अरे आपला कॉन्टेंट कसा शूट करणार. मग आलो होतो टेरेसवर. आणि आज खरंच एक खूप म्हणजे असं स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा एक मुवमेंट माझ्यासोबत घडलाय. म्हणजे भाई, लोक तुम्हाला खूप जज करतात, खूप म्हणजे खूप जज करतात. म्हणजे त्याचं माइंडसेट वेगळा असेल, पण भाई लोक जज करतात. तर झालं असं, तुम्हाला सांगतो आता. माझी इव्हिनिंग ड्युटी होती, मी इव्हिनिंग ड्युटीला गेलो. आणि एक कॉन्शियस पेशंट होते आपलेच, इकडलेच होते, नगरच्या साईडचे. त्यांचं डिपार्टमेंटल वगैरे नाही का प्रोसिजर होत्या थोड्या, तिकडे घेऊन गेलो त्यांना. आणि झालं असं की ते त्यांचे रिलेटिव्ह माझ्या शेजारीच होते उभे, आणि पेशंट असा समोर होता. तर म्हटले काय करता, डिग्री कोर्स आहे का, कोणता कोर्स आहे. मी म्हटलं बाबा BSc नर्सिंग आहे, 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. तर मग म्हटले ते ANM JNM असतं ते काय आहे. मग मी त्यांना सांगितलं सगळं, एक डिग्रीचा फॉर्मॅट वगैरे काय असतो. नंतर म्हटले मग राहायला कुठे आहे, गाव कोणतं आहे. म्हटलं बाबा आहे शिरूर आहे. तर म्हटलं मग येऊन जाऊन करता का. मी म्हटलं नाही, तिथेच आहे, हॉस्टेलला राहतो.
मग म्हटलं, ते म्हटलं ग्रॉस सॅलरी किती ती मंथला? म्हणले 50K का? मी थोडं मिश्किलपणे हसलो. म्हणजे स्वतःवर हसण्यासारखंच आहे किंवा स्वतःच्या प्रोफेशनवर हसण्यासारखंच सॅलरी देतात आम्हाला कोणते हॉस्पिटल, इव्हन ऑल इंडियामध्ये, जे की एक नोबेल प्रोफेशन आहे. ते स्वतः तोंडाने म्हटले की तुमचं प्रोफेशन आहे ना, खरंच खूप भारी आहे. त्यांनी पेमेंट विचारलं किती आहे? तर मी म्हटलं आहे 30 पर्यंत. फ्रेशरला 25 आहे आणि ज्यांना 1-2 वर्ष झाले त्यांना 30 येतं. 30 पण येत नाही, पण धरू आपण, कटिंग वगैरे न होता. ते म्हटले काहीच नाही भेटत. 30,000 मध्ये तुम्ही पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये काय करणार आहे? माझ्याकडे बोलायला काहीच ऑप्शन नव्हता. मी म्हटलं आता हाय, असंच आहे, अशीच अवस्था आहे म्हटलं. मस्त नोबेल प्रोफेशन आहे, पण कोणाचं काही एवढं काही खास लक्ष नाहीये. म्हणजे मला एवढं त्यावेळेस असं थोडं नाही का, प्रोफेशनवर प्राऊड खूप होतं आम्हाला. म्हणजे मी आणि आम्ही नर्सेस वगैरे असाल ना, की खूप प्राऊड होतं. पण जेव्हा विषय पेमेंटचा येतो आणि लोक तुम्हाला पैशावरच जज करतात. तुमच्याकडे जर भरपूर पैसा वगैरे असेल ना, लोक तुमच्या पैशाशीच तुलना करतात. तुमच्याकडे जर काही नसेल तर जगाला काय घेणं नाही. तुम्ही कोणी का असेना. माझ्या मनाला प्रश्न पडला की एक साईडला म्हणतात नोबेल प्रोफेशन आहे आणि दुसऱ्या साईडला म्हणतात की पेमेंट तर काहीच नाही. मग एक त्यांच्या मनात पण शंका येत असेल की बाबा खरंच केलं पाहिजे काय, काय काय प्रोफेशन आहे. त्यानंतर म्हटलं की तुम्ही अब्रॉडला वगैरे का नाही ट्राय करत, हे ते वगैरे. म्हटलं सगळेच काय अब्रॉडला नाही जाऊ शकत. प्रत्येकाच्या कंडिशन्स वगैरे असतात, काही फॅमिली इश्यू वगैरे. पण भाई आम्हाला सगळेजण असेच म्हणतात की नोबेल प्रोफेशन आहे, खूप काम करता, खूप सेवा करता. आणि ते त्यांचा जे पेशंट होता तो पेशंट वकील होता, लॉयर होता. ते स्वतः म्हटले आम्ही आम्ही खूप पैसे घेतो. ते माझ्याकडे ते सगळे ना ते म्हटले की माझ्याकडे सगळे असे गुंडागर्दी वगैरे याचेच केसेस असतात. कोणी मर्डर करून वगैरे आलेले त्यांचे केसेस लढवायला मला कितीतरी लाखात पैसे घेतो मी. आणि मी काही त्यासाठी लाजत नाही, कारण ते आमचं प्रोफेशन तसंच आहे. पण म्हटले तुम्ही जेवढं काम करता ना त्या बाबतीत तुम्हाला काहीच मिळत नाहीये. उलट तुम्हाला भरभरून भेटलं पाहिजे. मी आपला एकदम शांतपणे ऐकत होतो. काही नाही, माझं फक्त लक्ष होतं की बाबा आपल्या प्रोसिजर करायचे आणि पेशंटला वरती घेऊन जायचं वॉर्डमध्ये. कुठेतरी माझ्या मनाला एक माझी धडपड चालली होती मनात की नाही का घालमेल, का बाबा असं का, काय एवढं पेमेंट कमी का? म्हणजे तुम्ही पण जर एक नर्स असाल किंवा नोबेल प्रोफेशन किंवा मेडिकलच्या रिलेटेड असाल ना, तुम्हाला नक्की कळेल की एक नर्सिंग स्टाफचं पेमेंट, मी ज्या हॉस्पिटलला काम करतोय ना तिथं तरी पुण्यासारख्या शहरात खूप जास्त आहे, सगळ्यात हायस्ट केले जातात. बाकीकडे तर खूप अवस्था बिकट आहे. हाच मोमेंट एक शेअर करायचा होता की बाबा लोक तुम्हाला खूप जज करतात आणि शेवटी लोक आहे ना पैशावरच येऊन थांबतात. तुमचं काय किती काम किती मोठं असलं किंवा तुमचं काम किती महत्वाचं असलं, किती काय असलं तरी गोष्टी ना पैशावर येऊन अडतात. पैशावरूनच तुम्हाला जज केलं जातं. ही सगळी अशी परिस्थिती आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा, ते सॉरी व्हिडिओज म्हणले, व्हिडिओच्या माध्यमातून ज्या माझ्या मनातल्या भावना आहे त्या शेअर कराव्या. मस्त मोकळ्या हवेत बसलोय, थोडंसं डोकं पण दुखतंय, म्हणून म्हटलं जरा टेरेसवर यावं नाही का, थोडं बोललं तर मनाचं ओझं हलकं होईल वगैरे नाही का. मित्रांनो, आज आपली इव्हनिंग ड्युटी होती आणि एक छोटासा माझ्या मनाला किंवा मला माझ्यासोबत झालेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला की लोक तुम्हाला कसे जज करतात वगैरे. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही तुमचं कार्य करत राहा, तुमचे कर्म करत राहा, तुमचे कांड करत राहा. ठीक आहे. तर उद्या आपली आहे नाईट ड्युटी आणि उद्या संडे भाई. करायचा काही प्लॅन बघू. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.